आज आमच्या मॅडमने आम्हाला प्रॅक्टिकली जे क्लायंट असतात त्यांना कसं हँडल करायचं ते शिकवलं। नमस्कार मंडळी, तर आज आम्ही चाललो आहोत आमच्या नवीन घराच्या टाईल्स सिलेक्ट करण्यासाठी। तर आम्ही मार्बल हाऊसमध्ये आलेलो आहोत। सगळ्यात पहिले तर त्यांनी आम्हाला जे सॅम्पल पीस आहेत, नवीन जे ट्रेंडिंगमध्ये सॅम्पल पीस आहेत ना, ते दाखवले। तर त्यांनी लादीवर ठेवून दाखवले हे सॅम्पल पीस, आणि आम्हाला ना एकदम चटकपटक नव्हतं पाहिजे होतं, आम्हाला एकदम बेसिक सिंपल पाहिजे होतं, जो घराला एकदम रॉयल लुक देईल, आणि त्यासोबत एकदम वेस्टर्न स्टाईलच्या ज्या टाईल्स आहेत त्या पाहिजे होत्या। तर त्यांनी आम्हाला भरपूर सॅम्पल पीस दाखवले आणि त्यातला एक सॅम्पल आम्ही चूज केलेला आहे। त्यानंतर बाथरूमच्या ज्या टाईल्स आहेत, किचनच्या टाईल्स आहेत, त्या पण आम्ही चूज केला। त्यानंतर आम्ही वरच्या फ्लोअरला गेलो, तिथे आम्हाला जो सिंक आहे तो घ्यायचा होता, तर आम्ही कॉर्डचा जो सिंक आहे तो घेतलेला आहे। त्यानंतर ग्रेनाइट घ्यायचा होता, तो पण चूज केलेला आहे, त्याची डिझाईन पण आम्ही चूज केली, आणि फ्रंट एरिया आहे तिथे पण जी टाईल्स आहे ती लावायची होती, तर ती पण चूज केली। त्यानंतर घरी आल्यावर आजीचं पार्सल आले होते, तर ते घेतले। मुलं कॅरम खेळतात घरामध्ये। आज ना क्लासला दुपारून जायचं होतं, म्हणजे 3च्या दरम्यान जायचं होतं, तर जेवण वगैरे केली आणि मी क्लासमध्ये आली। आज आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार होतं, म्हणजे जे क्लायंट येतात त्यांना आपण कसं हँडल केलं पाहिजे, आपण कोणत्या चुक्या नाही केल्या पाहिजेत, आणि शांत पद्धतीने कसं आपण काम केलं पाहिजे, हे आमच्या टीचरांनी आज आम्हाला शिकवलं। सगळ्यात पहिले तर या क्लायंट आल्या, त्यांना आम्हाला रेडी करून द्यायचं होतं, तर सगळ्यात पहिले त्यांची हेअरस्टाईल वगैरे केली, मॅडमांनी मेकअप केला, आणि त्यानंतर दुसऱ्या क्लायंटसुद्धा येणार होतं। यांना रेडी केल्यानंतर आम्ही दुसऱ्या क्लायंटकडे वळलो, तर त्यांनासुद्धा आमचं रेडी करायचं काम चालू होतं। तर अशा प्रकारे आमच्या मॅडम आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा देतात। तर असा होता आजचा दिवस। बाय बाय फ्रेंड।